नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 2000 क्रांतिकारकांचं फोटो प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तरुणाईनं, शाळेतल्या मुला-मुलींना सर्वांनीच पाहावं इतकं ते सुंदर आहे आणि संपूर्ण 2 वर्षभर हे क्रांतिकारकांच्या गावामध्ये फिरणार प्रदर्शन आहे. तेव्हा आता ते पुण्यात 2 ते 4 ऑगस्ट पर्यंत मोफत सर्वांना सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत खुलं आहे. जाऊयात आपण या प्रदर्शनात. या सर जवळ एक मिनिट सगळेजण पुढे या. पुस्तक अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. म्हसोबा उत्सव समितीच्या वतीनं महाकाली आणि त्रिशूळ पुष्पकृतीमध्ये मंडईतील म्हसोबारायाचा उत्सव साजरा करण्यात आला. जाऊयात आपण या उत्सवाला.
मनोज जरांगे हे नाव आता गावोगावी घराघरात पोचलंय. 10 वर्षापूर्वी न्यायालयाच्या बाबतीत त्यांनी काही टिप्पणी केली होती. त्यात न्यायालयाचा अवमान झाला याकरता कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता. त्यांना मूत्रपिंडाचा विकार आहे या सबबीवरती पुण्यातल्या न्यायालयाच्या अटक वॉरंटमध्ये त्यांना सूट देण्यात आली. त्याबाबत त्यांच्या वकिलांनी दिलेली ही माहिती. मेहरबान कोर्टाने मनोज जरंगे पाटलांवर वॉरंट काढलं होतं, कारण ते 23 तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते. त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले. कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत, आणि 23 तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती. त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता, आणि त्यामुळे ते 23 तारखेला अंतराळ येऊन त्यांच्या गावाहून पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते, म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही. मागच्या वेळी 31 मेला ते स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं. ती तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते. पण त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे. कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे, म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे. त्यामुळे 31 तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते. मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत. त्याचप्रमाणे आज जे आले ते ॲम्ब्युलन्समध्ये आले, म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये, पण ॲम्ब्युलन्समधनं सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले. याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे. नमस्कार प्रतिभाऊ. सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. देशात गेल्या वर्षभरामध्ये राम मंदिर, वाराणसीचा कॅरिडॉर, त्याचप्रमाणे संसद भवन आणि अनेक गोष्टी निर्माण करण्यात आल्या. 2024ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी करण्यात आल्या होत्या अशी लोकांची ओरडही होती. पण त्यावेळेला त्याच्याकडे राजकीय प्रवृत्ती म्हणून पाहिले गेलं आणि ते बंद केला गेला विषय. पण आज वस्तुस्थिती अशी आहे की नवीन संसद भवन हे पूर्णतः गळती करत आहे. त्यामध्ये गुडघाभर कमरेभर पाणी साठले. त्याच्यामुळे किती कोटी रुपयाचं नुकसान झालं ही आकडेवारी आपल्याला कधीच कळणार नाही. राम मंदिराचा रस्ता पूर्ण खचला, जो सॅटेलाइटच्या माध्यमातून बांधण्यात आला होता असा दावा या सरकारनं केला होता. प्रेक्षको, सरकारी पैसा त्याची अशा प्रकारे विनियोग करणं, तेही राजकीय स्वार्थानं प्रेरित होऊन करणं, असा लोकांचा त्याच्यावरती जर आक्षेप आला तर त्याला हे सरकार कसं उत्तर देणार? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.